Okay, hello friends. Again, one of the new topic and very important topic, that is yes, external structure of heart. So काल आपण हार्टचं कवरिंग घेतलं आहे आणि त्याची हार्टची वॉल. ओके, सो कवरिंग विच इज मेम्ब्रेनस अँड हार्ट वॉल विच इज अ ट्रायलेअर. नाव आता थोडं एक्सटर्नल स्ट्रक्चर, म्हणजे आता हार्ट वॉल झाली आहे, पण आता हार्टचे जे चेंबर वगैरे आहेत ते सगळं आपल्याला इथे बघायचं आहे अलॉंग विथ सम डायग्राम. आणि या डायग्राम तुम्हाला काढायचे आहेत आज. ओके, हां. नाव सी, हेडिंग इज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हार्टचं तुम्हाला आता पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. येस, एक्सटर्नल स्ट्रक्चर, आणि उद्या आपण घेऊ इंटरनल स्ट्रक्चर. क्लिअर? नाव सी, नाव ॲज फार ॲज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट इज कन्सर्न, ह्युमन हार्ट स्पेशली. सो ह्युमन हार्ट इज अ 4 चेंबर्ड, जनरली 4 चेंबरनी बनला आहे. 4 चेंबर्ड हार्ट, अप्पर अँड लोअर. त्यामध्ये 2 अप्पर चेंबर असतात आणि 2 लोअर चेंबर आहे. तसं तर लेफ्ट आणि राईट साईडला सरळ सरळ पहिले डिवाइड केलं आणि मग लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला अप्पर अँड लोअर. सो टोटली ह्युमन हार्ट इज अ 4 चेंबर्ड हार्ट. नाव अप्पर, 2 अप्पर विच आर ॲक्च्युली स्मॉलर चेंबर दॅन द व्हेंट्रिकल. मतलब जे खालचे चेंबर असतात त्यापेक्षा वरचे मोठे आहेत. सो अप्पर चेंबरला दुसरं नाव आहे सुपिरियर चेंबर, विच आर ॲक्च्युली 2 इन नंबर. सो इथे जर तुम्ही डायग्राम बघितलं नाही पहा, हा जो एक गुलाबी कलरमध्ये दिसतोय हा वरचा चेंबर आहे, आणि इकडे पुन्हा मी गुलाबी पिंक काढलाय. दोन्ही जे वरचे चेंबर आहेत, आता मध्ये भरपूर तिथे आर्टरी वेन्स आलेले आहेत, त्यामुळे ॲक्च्युअल दिसणार नाही. आणि जर ॲक्च्युअली बघतो म्हटलं, आज थोडंसं जागेचा प्रॉब्लेम होता. 1 सेकंड हा. ओके, सो थोडं मी एक शॉर्ट डायग्रामच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय. बघा, क्लिअर आहे आय थिंक. सो सरळ हार्टच्या साईडचा हार्ट काढला आहे आणि याला सरळ सरळ आपण 4 चेंबरमध्ये डिवाइड केला आहे. सो 2 आर द अप्पर अँड 2 आर द लोअर. ओके, आता इथे भरपूर वेन्स वगैरे आर्टरीज वगैरे असतात, त्यामुळे ॲक्च्युअली त्या डायग्राममध्ये क्लिअर दिसणार नाही, पण तो दिसतोय इथे. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. आता हे जे 2 अप्पर चेंबर आहेत, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुपिरियर चेंबर, दे आर कॉल्ड ॲज ॲट्रिया. सिंग्युलरमध्ये ॲट्रियम, 2 आहे म्हणून ॲट्रिया. अनदर नेम इज द ऑरिकल. दुसरं नाव काय याला? ऑरिकल. ओके, then 2 lower chamber, or which is also called as inferior chamber, lower or inferior, which is actually larger than the upper atria. Now lower chamber ला जे 2 आहेत, पुन्हा एकच नाव आहे, it is ventricle. 2 असतील तर ventricles आपण म्हणतो. सो upper atria or auricle and lower ventricle. Clear? एक खूप महत्त्वाची गोष्ट आताच सांगतोय आणि ती डोक्यात फिट करा. जेव्हा आपण डायग्राम काढतो, तर डायग्राम काढताना आपली जी लेफ्ट हँड साईड असते ती हार्टची नेहमी राईट घ्यायची. जसं आता मी इथे डायग्राम काढली सपोज ही, आता ही माझी कोणती झाली? इकडची लेफ्ट झाली आहे, पण ती हार्टची राईट साईड घ्यायची. आणि डायग्राम काढताना हार्टची जी लेफ्ट साईड आहे, सॉरी आपली राईट साईड आहे हार्ट काढताना, तेव्हा त्याला घ्यायचं लेफ्ट. सो ॲक्च्युली वरच्या 2 चेंबरला आपण काय म्हटलं आहे तर ॲट्रिया. आता इकडची आपली लेफ्ट म्हणजे हार्टची राईट, सो राईट ॲट्रिया मी लिहिलं आहे RA, आणि इकडे काय होईल मग RV, दॅट इज राईट व्हेंट्रिकल. इन द सिमिलर वे लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. सो या पद्धतीनं हे नावं लक्षात ठेवा. पुन्हा हा इकडचा जो पार्ट आहे तो आपल्यासाठी, म्हणजे डायग्राम काढताना लेफ्ट आहे, परंतु तो हार्टचं राईट साईड घ्यायचं. सो अप्पर इथं लिहिलं आहे मी RA. सो RA मीन्स राईट ॲट्रियम. त्यानंतर RV, दॅट इज राईट व्हेंट्रिकल. याचे फोटोज तुम्हाला पाठवलेले आहेत आणि क्लिअर कट व्यवस्थित डायग्राम त्यात आहे. तुम्हाला प्रॉपरली ती काढायची आहे, त्यानुसार रेफरन्स बघा. त्यानंतर इकडे जसं मी बोललो आहे की आपली राईट हँड साईड आहे, पण हार्टची ती लेफ्ट येईल. सो नाव इट इज अ लेफ्ट ॲट्रिया. LA लिहिलं आहे मी, दॅट इज लेफ्ट ॲट्रियम, आणि इथे LV लिहिलं, दॅट इज लेफ्ट व्हेंट्रिकल. सो इन दिस वे ह्युमन हार्ट इज अ 4 चेंबर्ड हार्ट. नाव एक्सटर्नली ॲट्रियाज आर सेपरेटेड फ्रॉम व्हेंट्रिकल बाय अ स्पेशल ट्रान्सवर्स ग्रूव्ह. ट्रान्सवर्स म्हणजे हॉरिझॉन्टल. ठीक आहे, जसं आता हे 2 ॲट्रिया आहेत आणि हे 2 व्हेंट्रिकल आहेत, याचे याला सेपरेट करणारा एक ग्रूव्ह दिसतो. आणि एक्सटर्नली ग्रूव्ह म्हणजे अशी नॉच आहे, अशी खास पडल्यासारखी दिसते, जी त्या 2 अप्पर ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलला सेपरेट करते. बाहेरून म्हणतोय आपण, एक्सटर्नल स्ट्रक्चर बघतोय. सो एक्सटर्नली अ ग्रूव्ह ऑर नॉच इज प्रेझेंट विच ॲक्च्युली सेपरेट द अप्पर ॲट्रिया फ्रॉम द लोअर व्हेंट्रिकल, अँड नेम ऑफ दॅट ग्रूव्ह इज कॉल्ड ॲज नाव करोनरी सल्कस. ओके, सल्कस एक असेल, सिंगल ग्रूव्ह असेल तर एक, जर एकापेक्षा जास्त ग्रूव्ह असतील तर सल्काय, SULCI पुढे शब्द येईल. तर पहिलं नाव आहे याचं करोनरी सल्कस, किंवा यालाच म्हणतात ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. पहा, ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह, म्हणजे दोघांना सेपरेट केला आहे म्हणून दोघांचे नावं घेतले. सो ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलला सेपरेट करणारी नॉच म्हणा, अशी एक गॅप असते, क्लिअर बाहेरून दिसते,
दॅट इज ॲट्रियल व्हेंट्रिक्युलर ग्रूव किंवा मग सरळ सरळ करोनरी सल्कस. ओके. नाव आता दोन व्हेंट्रिकल बद्दल बोलू. तर हे जे दोन व्हेंट्रिकल आहेत ना, तसं हे ते इंटरनल स्ट्रक्चर झालं, पण जर बाहेरून आपण बघितलं तर हे दोन्ही जे व्हेंट्रिकल आहेत त्याला पुन्हा सेपरेट करणारी ग्रूव दिसते. आता ही दोन पद्धतीने दिसेल, कारण हार्ट असं 3 डायमेन्शनल आहे. एक ग्रूव इकडून दिसेल आणि एक बॅक साईडला, म्हणजे एक फ्रंट साईडला आणि बॅक साईडला, म्हणून हे दोन ग्रूव आहेत. नाव सी टू व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय द टू ग्रूव्ज. आता टू म्हणजे पहा ना सरळ सरळ, जसं आता हे समजा हार्ट आहे असं क्लिअर, तर हे इकडून एक ग्रूव दिसते अशी आणि एक इकडून दिसेल. सो फ्रंट अँड बॅक साईड म्हणून दोन ग्रूव म्हटले आहे. सो टू ग्रूव्ज अँटेरियर अँड पोस्टेरियर, येस IVS त्याला म्हणतात. IVS दॅट इज इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. जागा नव्हती म्हणून शॉर्ट लिहिला आहे. तर एक असतं अँटेरियरला म्हणजे फ्रंट साईडला असेल, जसं आता हा हार्ट मी काढला आहे तर हे इकडून आणि एक त्याच्या मागच्या साईडला असेल. सो फ्रंट साईडला आपण काय म्हणतो तर म्हणतो अँटेरियर, आणि ग्रूवचं नाव काय आहे तर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. इंटर कारण आतमध्ये आहे, व्हेंट्रिकलला सेपरेट करते म्हणून सेप्टम, आतमध्ये असल्यामुळे इंटर, सेपरेट करते म्हणून सेप्टम. कुणाला करते तर व्हेंट्रिकलला. सो इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम कॉमन नाव. दोन ग्रूव आहेत, एक फ्रंट साईडला तर अँटेरियर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आणि बॅक साईडला असेल तर पोस्टेरियर व्हेंट्रिक्युलर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. क्लिअर. सो हे जे होतं करोनरी सल्कस हे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलला सेपरेट करणारी ग्रूव, आणि हे जे आता अँटेरियर आणि पोस्टेरियर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे ती फक्त व्हेंट्रिकलला सेपरेट करणारी ग्रूव. नाव नेक्स्ट, आता हे जे करोनरी हे जे दोन सल्कस घेतले आपण कोणतं अँटेरियर आणि पोस्टेरियर सल्कस. आता सल्कस म्हटलं किंवा दोन असेल तर सल्क आहे, आताच बोललोय मी. तर ऍक्च्युली या दोन्ही सल्सायमधून करोनरी आर्टेरी आणि करोनरी व्हेन रन होते. हे जे दोन सल्कस आहे आता जे सांगितले अँटेरियर अँड पोस्टेरियर सल्कस, त्यामधून एकामधून जाते करोनरी आर्टेरी विच सप्लाय द प्युअर ब्लड टू हार्ट फॉर इट्स ॲक्च्युअल फंक्शनिंग. हार्टला सुद्धा फंक्शन करण्यासाठी ऑक्सिडेटेड ब्लड पाहिजे आणि ते सप्लाय करणारी असते करोनरी आर्टेरी, आणि मग ते ब्लड जे आता डिऑक्सिडेटेड झालं ते काढायसाठी असते करोनरी व्हेन. तुम्ही बऱ्याचदा ब्लॉकेज ऐकलाय, तर ते ब्लॉकेज जे येतं ते येतं त्या करोनरी आर्टेरीमध्ये. सो करोनरी आर्टेरी अँड करोनरी व्हेन्स आर द टू ॲक्च्युअली blood vessel which are actually runs through that two sulci, that is anterior and posterior interventricular septum. Coronary arteries supply pure blood and coronary veins supply actually collect the impure blood from the heart. Now next, एक pulmonary trunk arising from the right ventricle. आता बघा राईट व्हेंट्रिकल जे आहे बघा हे राईट व्हेंट्रिकल आहे, इथून एक ट्यूब असं जाताना दिसला आहे बघा, हा चाललाय लंग्स कडे. हे आहे ते पल्मनरी ट्रंक, PT लिहिलंय मी इथे. सो या राईट ॲट्रियम मधून पल्मनरी ट्रंक ऍक्च्युली जातं, पण ऍक्च्युली ते राईट ॲट्रियम मधून नाही जात, ते जातं राईट व्हेंट्रिकल मधून. कारण इथे जे ब्लड आहे ते ब्लड इथे खाली येईल आणि हे इथून राईट व्हेंट्रिकल मधून मग या ट्यूब मधून जाईल. म्हणजे ऍक्च्युली दॅट पल्मनरी ट्रंक इज अराइज फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल ऑफ हार्ट. ओके. सो पल्मनरी ट्रंक अराइज फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल ऑफ हार्ट. राईट व्हेंट्रिकल हे राईट ॲट्रियमच्या खाली आहे, म्हणजे राईट ॲट्रियम मधून ते ब्लड खाली येईल आणि मग ते पल्मनरी ट्रंकमध्ये पाठवलं जाईल. ते असतं डिऑक्सिनेटेड, ते वर्किंग लेवलला आपण बघूच. नाव इन द सेम वे एओर्टा इज अरायझिंग फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. जसं आता राईट व्हेंट्रिकल मधून इकडे काय गेलं तर पल्मनरी ट्रंक, तसं मी इथे ब्ल्यू कलर मध्ये ॲरो काढलाय. आता हा आहे लेफ्ट व्हेंट्रिकलचा पार्ट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून हा ॲरो चाललाय बाहेर. हे आहे तुमचं एओर्टा. एओर्टाच्या वर मी 3 ॲरो काढले, जागा नव्हती तिथे 3 असे पुन्हा ट्यूब येतात. ते 3 ट्यूब कोणते आहेत आपल्याला इथे पुढे पाहायला मिळतेच. सो राईट व्हेंट्रिकल मधून काय राईज होते पल्मनरी ट्रंक, तर लेफ्ट व्हेंट्रिकल मधून काय राईज होते एओर्टा, लार्जेस्ट आर्टरी या बॉडी मधली एओर्टा. नाव हे दोन्ही तुम्हाला अँटेरियर सरफेस मध्ये दिसेल, म्हणजे फ्रंट साईडला क्लिअर हे दिसतं या पद्धतीनं. नाव आता पहा पुढे पल्मनरी ट्रंक जी इकडून गेली होती पुढे लंग्स कडे, इट फर्दर बायफर्केट इनटू लेफ्ट अँड राईट पल्मनरी आर्टरी. आता ही एक मोठी ट्यूब आहे, ही पुढे जाऊन पुन्हा 2 त्याचे असे डिव्हायडेशन होतं, बायफर्केशन होतं. एक जातं लेफ्ट साईडला, दुसरं जातं राईट साईडला, म्हणून पल्मनरी ट्रंकचं पुन्हा डिव्हायडेशन. सो लेफ्ट पल्मनरी आर्टरी अँड राईट पल्मनरी आर्टरी ते आपल्याला इथे दिसू शकतंय बा. हा आता हा याचा डॉर्सल व्ह्यू, वरची डायग्राम जी आहे इट इज अ डॉर्सल व्ह्यू, इट इज अ
फ्रंट और पोस्टेरियर व्यू. हे बघा, हे आहे ते दोन. हे लेफ्ट पल्मनरी आर्टरी ही क्लिअर, आणि हे इकडे जाते राईट पल्मनरी आर्टरी, हे याच्यावर हे इथे, किंवा मग हे लेफ्ट साईडला आणि हे इकडे राईट साईडला गेली ही राईट पल्मनरी आर्टरी. ओके, सो इट इज द लेफ्ट पल्मनरी आर्टरी. आणि हाच ब्ल्यू कलर मी इकडे कंटिन्यू केलाय. तर हे जे दोन आहेत ह्या पुन्हा त्यामध्ये अजून डिवाइड होतात. सो एक लेफ्ट साईडला दुसरी राईट साईडला. नॉमिनल लक्षात ठेवा की पल्मनरी जो ट्रंक आहे तो पुन्हा दोन आर्टरीमध्ये बायफर्गेट होतोय, डिवाइड होतोय, एक लेफ्ट साईडला दुसरं राईट साईडला. नाव त्यानंतर आता एओर्टाचं डिव्हायडेशन. जो एओर्टा कुठून निघाला होता, हे जे मी म्हटलंय की 3 ॲरो इथून निघतात, तर पुन्हा याचे 3 ॲरो जे आहेत त्या 3 अशा ब्रांचेस आहेत. त्याचं नाव काय, त्या पुन्हा आर्टरीज आहेत. सो एओर्टा डिवाइड इंटू अगेन 3 रिजन. वन इज असेंडिंग एओर्टा, दुसरा आहे डिसेंडिंग एओर्टा, आणि तिसरा आहे सिस्टेमिक किंवा एओर्टिक आर्च. जसं पल्मनरी ट्रंकचे 2 डिव्हायडेशन झाले तसे एओर्टाचे 3 रिजन मध्ये जातं, एक डिसेंडिंग, एक असेंडिंग आणि एक सिस्टेमिक किंवा एओर्टिक आर्च. आता पहा मुद्दा पहा, हा जो पल्मनरी ट्रंक आहे हा एओर्टिक आर्च सोबत जोडला जातो. आणि ऍक्च्युअली जेव्हा फिटल डेव्हलपमेंट चालतं, म्हणजे जेव्हा गर्भ असतो किंवा फिटल डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट सुद्धा म्हणतो, तर त्यावेळेला तिथे एक ट्यूब आहे, त्या ट्यूबचं इथे नाव आलंय. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट एज फार एज पीएमटी अँड नीट इज कन्सर्न. द लिगॅमेंटम आर्टेरियोसम असं त्याचं नाव आहे. लिगॅमेंटम आर्टेरियोसम जॉईन्स द पल्मनरी ट्रंक अँड एओर्टिक आर्च. म्हणजे पहा, एओर्टिक आर्च कोणाचा पार्ट आहे, तर एओर्टाचा, आणि ती पल्मनरी ट्रंक या दोघांना जॉईन करणारा असा एक तुकडा दिसतो, छोटासा तुकडा आहे, आणि त्या तुकड्याला नाव आहे लिगॅमेंटम आर्टेरियोसम. हा आजही एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये दिसतो हार्टच्या, आपल्याही याच्यामध्ये आहे. पण ऍक्च्युअली इट इज अ रिमेनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड ॲज डक्टस आर्टेरियोसस. जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला ते बाळ तयार होत असतं, आणि जेव्हा त्याचं हार्ट तयार होते तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेला तिथे एक असा ट्यूब तयार होतो, आणि त्या ट्यूबचा एक छोटासा पार्ट आजही आपल्या बॉडीमध्ये हार्टमध्ये दिसतो, जो ऍक्च्युअली पल्मनरी ट्रंकला आणि एओर्टिक आर्चला जॉईन करतोय. त्या जॉईनिंग पार्टला नाव आहे लिगॅमेंटस आर्टेरियोसम. हा त्यावेळेसचा रिमेन्स राहिलेला पार्ट आहे. म्हणजे त्यावेळेस तो मोठा होता, मग तो लॉस झाला, बराचसा तो म्हणजे कमी होतो, आणि आता थोडंसं इतकासा पार्ट राहतो. त्याला म्हटलंय रिमेनंट्स ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट. त्यावेळेस जे एम्ब्रियोनिक डक्ट तयार झालं होतं किंवा होतं नॉर्मली ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियड, तर त्याला नाव आहे डक्टस आर्टेरियोसस. त्यावेळेस तो मोठा होता डक्टस आर्टेरियोसस, आता त्याचा छोटासा पार्ट आहे, त्याला म्हटलं इथे नाव लिगॅमेंटम आर्टेरियोसम. ओके, नाव नेक्स्ट. आता एओर्टिक आर्च जी आहे ही म्हणजे एओर्टाचे 3 प्रकार, 3 डिव्हायडेशन. त्यातलं आता एओर्टिक आर्च याचं पुन्हा डिव्हायडेशन होतं 3 आर्टरीमध्ये. नाव द एओर्टिक आर्च gives rise to the 3 again arteries. One is the brachiocephalic or innominate artery. एकच नाव लक्षात ठेवा, ब्रॅचिओसेफॅलिस. दुसरी आहे लेफ्ट कॉमन कॅरोटिड, लेफ्ट कॉमन कॅरोटिड, अँड थर्ड इज लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. तर एओर्टिक आर्चचं हे पुन्हा 3 डिव्हायडेशन. आता थोडं इकडे बघू आपण, ह्या डायग्राम मध्ये क्लिअर होईल. तर बघा, हा एओर्टा, हा एओर्टा आहे. आता एओर्टाचे जसं आपण आता इथे वरच लिहिलं एओर्टिक आर्च किंवा हा जो एओर्टा आहे, पुन्हा याचे 3 प्रकार. तर एक काय होतं पहा, ब्रॅचिओसेफॅलिक. तर हे इथे आहे, हे एक ट्यूब आला, इट इज अ ब्रॅचिओसेफॅलिक आर्टरी. ओके. दुसरं होतं येस लेफ्ट कॉमन कॅरोटिड. तर हे याच्या वर आहे लेफ्ट कॉमन कॅरोटिड. आणि हा इकडे तिसरा गेला आहे लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. हा तिसरा लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. हा बॅक साइडनी आलाय, हे फ्रंट साइड आहे. हा जो इकडे हे 3 जे आपण घेतलं ते 3 इकडेचे नाव होते. त्यातला समजा मधातला होता एओर्टिक आर्च. त्या एओर्टिक आर्चचं पुन्हा हे एओर्टिक आर्च आहे, क्लिअर. त्यानंतर इथे असेंडिंग आणि डिसेंडिंग एओर्टा तर आहेच, तो विषयच नाहीये. याचे पुन्हा इकडे असेंडिंग डिसेंडिंग, आता तो या डायग्राम मध्ये दिसत नाही, तो त्याच्यात दिसतो. मग त्या एओर्टिक आर्चचे पुन्हा 3, एक लेफ्ट कॉमन कॅरोटिड, ब्रॅचिओसेफॅलिक आर्टरी आणि लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. ओके. त्यानंतर आता इथे पहा, जी नावं आपण घेतले, आता थोडंसं डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये घेऊ. तर हे ऍक्च्युअल डायग्राम. सो 4 चेंबर बघा, राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, क्लिअर. त्यानंतर आता पहा, राईट ॲट्रियम मध्ये एक सुपिरियर व्हेना कावा आणि हे खालून इन्फेरियर व्हेना कावा ओपन होतात. राईट ॲट्रियम मध्ये 2 ट्यूब ओपन झाले आहेत, एक सुपिरियर व्हेना कावा आणि दुसरं इन्फेरियर व्हेना कावा.
हा वर असतो म्हणून सुपेरियर पार्ट, हा खाली आहे म्हणून इन्फेरियर पार्ट. ह्या व्हेन्स आहेत, आर्टरी नाही आहेत, सो सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा. त्यानंतर इथे आहे राईट पल्मनरी आर्टरी आणि तिकडे येईल मग लेफ्ट पल्मनरी आर्टरी. तिथे आपण बघा हे राईट पल्मनरी आर्टरी इकडे दिसते, ते आता फ्रंट साईडला उलट होईल कारण डॉर्सल साईड म्हटलं की साईड बदलली. सो आरपीएम इज राईट पल्मनरी आर्टरी. त्यानंतर हे आता थोडंसं वॉल बद्दल बोलतोय. जसं राईट ॲट्रियम मधलं जे ब्लड आहे ते राईट व्हेंट्रिकल मध्ये जाईल, पण इथे मला देतो वॉल. आता वॉल वगैरे काय उद्याच्या याच्यामध्ये आपण घेऊ. तर इथे 3 कप्पे किंवा कंपार्टमेंट असणारा वॉल आहे, असे कप्पे असतात 3. तर इकडे इन बिटवीन राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल 3 कंपार्टमेंट वॉल इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज ट्रायकस्पिड वॉल. त्याचप्रमाणे लेफ्ट ॲट्रियम मधलं ब्लड जेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जातं, जे ऍक्च्युली प्युअर ब्लड आहे, ते कसं होईल नंतर वर्किंग बघू. तर इथे पुन्हा एक वॉल येतो ज्यामध्ये 2 कप्पे आहेत, 2 कंपार्टमेंट आहेत, सो इट इज कॉल्ड एज बायकस्पिड वॉल. त्यानंतर इकडे जे मगाशी बोललो आपण, हे आहे ते दोन्ही व्हेंट्रिकलला सेपरेट करणारा पार्ट, दॅट इज IVS, दॅट इज इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. तर तो एक पोस्टेरियर होता आणि एक डॉर्सल व्ह्यू होता, म्हणून त्याचे 2 साईड इथे दिले आहेत. त्यानंतर राईट व्हेंट्रिकल मधून आता ओव्हरऑल जर ब्लडचं सर्क्युलेशन बघायचं झालं तर इन शॉर्ट सांगून देतो फास्टमध्ये. तर बघा पूर्ण बॉडीमधलं जे डीऑक्सिनेटेड ब्लड आहे, ज्यामध्ये CO2 भरलेला आहे, दॅट डीऑक्सिनेटेड ब्लड इज रिटर्न इनटू द ऍक्च्युअली रिलीज इनटू द राईट ॲट्रियम थ्रू सुपिरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा. पूर्ण बॉडीमधलं इम्प्युअर ब्लड हे सुपिरियर आणि इन्फेरियर व्हेना कावाच्या माध्यमातून कुठं आणलं जाईल, राईट ॲट्रियम मध्ये. त्यानंतर राईट ॲट्रियम मधून ते इम्प्युअर ब्लड ट्रायकस्पिड वॉलच्या माध्यमातून कुठे जातं, तर राईट व्हेंट्रिकल मध्ये. व्हेंट्रिकलच्या वॉल खूप थिक असतात, सो इट ऍक्ट द प्रेशर, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन काल बघितलं आपण. त्यामुळे हे जे इम्प्युअर ब्लड आहे फ्रॉम राईट व्हेंट्रिकल नाउ इट इज पास इनटू द पल्मनरी ट्रंक. आता पल्मनरी ट्रंकचे पुन्हा 2 लेफ्ट अँड राईट पल्मनरी आर्टरी, तिथून ते इम्प्युअर ब्लड जाईल लंग्स मध्ये आणि लंग्स मध्ये होतं ब्लडचं प्युरिफिकेशन, कारण जे आपण श्वास घेतोय ऑक्सिजन गेलाय तिथे गेलाय लंग्स मध्ये. सो त्या इम्प्युअर ब्लड मधून CO2 काढलं जातं आणि ऑक्सिजन मिक्स होतं. त्यानंतर इन दिस वे दॅट डीऑक्सिडेटेड ब्लड इज नाउ ऑक्सिजनेटेड और प्युरिफाईड. ओके, नाउ दॅट प्युरिफाईड ब्लड जे आता सध्या कुठं तयार झालंय, लंग्स मध्ये झालाय. नाउ फ्रॉम लंग्स दॅट प्युरिफाईड ब्लड इज अगेन रिटर्न टू द हार्ट थ्रू 4 पल्मनरी व्हेन्स. या इथे 4 व्हेन असतात, या व्ह्यू मध्ये 2च दिसतील. सो लंग्स मध्ये जे ब्लडचं प्युरिफिकेशन झालं ते आता पुन्हा राईट ॲट्रियम मध्ये आणल्या जाईल हार्टच्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम मधून ते ब्लड जाईल लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पुन्हा ते जातं एओर्टामध्ये आणि एओर्टाच्या थ्रू थ्रूआउट द बॉडी ते सप्लाय केलं जातं. पुन्हा बॉडीमध्ये प्रत्येक सेलपर्यंत ब्लड गेलं जे प्युअर गेलं आहे, तिथे पुन्हा त्याचं रेस्पिरेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन यूज होईल अँड CO2 इज फॉर्म. आणि ते CO2 असलेलं ब्लड म्हणजे पुन्हा डीऑक्सिडेटेड ब्लड हे पुन्हा या सुपिरियर आणि इन्फेरियर व्हेना कावाच्या माध्यमातून पुन्हा ब्लडमध्ये हार्टमध्ये आणलं जाईल आणि हार्टमधून पुन्हा लंग्स. सो इन दिस वे दॅट ब्लडचं जे सर्क्युलेशन आहे ते या पद्धतीनं हार्टच्या माध्यमातून केलं जातं. एकच जे ब्लड आहे ते 2दा हार्टमध्ये एंट्री करते आहे, एकदा ऑक्सिजनेटेड फॉर्ममध्ये तर दुसऱ्यांदा डीऑक्सिजनेटेड फॉर्ममध्ये. म्हणून ह्युमन ब्लड सर्क्युलेशनला डबल सर्क्युलेशन सुद्धा म्हणतात, बिकॉज ब्लड एंटर इन द हार्ट ट्वाइस, 2दा येतं म्हणून याला म्हटलं आहे डबल सर्क्युलेशन. क्लिअर. सो थोडंसं एक्सटर्नल स्ट्रक्चर आपल्याला घ्यायचं होतं, पण मी दानाची डायग्राम होती म्हणून तुम्हाला थोडंसं वर्किंग सांगितलं. वर्किंग आपल्याला पुन्हा डिटेल घ्यायचं आहे. उद्या आपण घेऊ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड वर्किंग, हाऊ दॅट ब्लड इज सर्क्युलेटेड, जे इन शॉर्ट आता थोडंसं तुम्हाला सांगितलं. दॅट इज अबाउट द टुडेज पार्ट. कंटिन्यू करू उद्या ॲज इट इज.